महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय के मार्फत चलाई जाने वाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था के प्रशिक्षण प्रात्यक्षिकाभिमुख है तथा औद्योगिक क्षेत्र में बड़े प्रमाण में मनुष्य बल की आपूर्ति की जाती है। संस्था में मिलने वाले तकनीकी कौशल के साथ ही प्रशिक्षणार्थी विद्यार्थियों के सर्वांगीण विकास की दृष्टि से पूरक उपक्रम चलाना व प्रशिक्षणार्थियों के कौशल को उसी प्रकार व्यक्तित्व विकास की दृष्टि से विविध कला गुणों को प्रोत्साहित करने के लिए विविध उपक्रम चलाए जाते हैं। संत गाडगेबाबा ITI प्रशिक्षण संस्था में जिला स्तरीय तकनीक प्रदर्शनी 2024 का आयोजन 27 दिसंबर को प्रात 10 बजे किया गया। इस प्रदर्शनी में सहभागी हुए मॉडल्स में से 5 विजेता मॉडल्स का चयन राज्य स्तरीय तकनीक प्रदर्शनी के लिए किया गया। नमस्कार, मी पल्लवी आगगिरे वैद्य। आज आपण आलोय संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे, जिथे जिल्हा तंत्र प्रदर्शनी भरलेली आहे। या जिल्हा तंत्र प्रदर्शनीमध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातले मुलं आपापले मॉडेल्स घेऊन आलेले आहेत। याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 पार्ट्स आहेत आणि मुलांनी जे वेगवेगळे आपापल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे त्यांना पुढे काम करायचं आहे त्याचे त्यांनी ते मॉडेल्स तयार केलेले आहेत। त्यातलं तर स्पेशली म्हणजे संविधान भवन असेल किंवा आपलं सोलरवर चालणारे प्रॉडक्ट्स असतील, वॉटरवर चालणारे प्रॉडक्ट्स असतील, असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स इथे तयार केलेले आहेत। आणि आज हा प्रॉडक्टला बघून आपल्याला लक्षात येणार की किती शार्प आहे किंवा किती हुशार आहे। या जनरेशनसाठी आपण जर त्यांना एक पाऊल दिलं तर ते 1000 पावलं पुढे जातात। त्याच्यामुळे या तंत्र प्रदर्शनीची गरज खरोखर प्रत्येक लेवलवर आहे। मी संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्राच्या ज्या उपसंचालक आहे माननीय सुधाताई ठोंबरे मॅडम, घुले सर असतील, मुळे सर, बोरकर सर, तसेच सर्व निदेशक यांचा खूप खूप आभार मानते आणि त्यांनी याचा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे या तंत्र प्रदर्शनीसाठी, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करते। प्रदर्शनी के नियोजन के लिए जिला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राम मुड़े की अध्यक्षता में समिति गठित की गई है। जिले के सभी शासकीय व निजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तकनीकी विद्यालयों के विद्यार्थियों से इस प्रदर्शनी को भेंट देने का आह्वान उपसंचालिका सुधा ठोंबरे ने किया है। नमस्कार, माझं नाव पवन देशमुख आणि मी रमा ओव्हरसीज कॉर्पोरेशनच्या तर्फे इथे एन्शियंट मॉन्ग या ब्रँडचं प्रदर्शन करवत आहे। आमचे प्रोडक्ट्स हे परफ्यूम बेस्ड प्रोडक्ट्स आहेत। इसेन्शियल ऑइलपासून बनवलेले नॅचरली घडवलेले प्रोडक्ट्स आहेत आणि या कुठल्याही प्रकारचे सिंथेटिक किंवा कुठल्याही प्रकारचे केमिकल्स न यूज करता फक्त फ्लोरल वॅक्स, बी वॅक्स आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासून आमचे सगळे प्रोडक्ट आहेत आम्ही इथे आणलेले आहेत। कृपया याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। मी राम मुळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अमरावती। आज संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी 2024 आयोजित करण्यात आलेली आहे। या जिल्ह्यातील एकूण शासकीय 18 ITI व 16 अशासकीय ITI तसेच 7 अशासकीय टेक्निकल हायस्कूल अशा सर्व ITI मधून, सर्व संस्थेमधून विविध व्यवसायातील विद्यार्थ्यांनी त्यांचे कला कौशल्य वापरून, त्यांचे सुप्त गुण वापरून इथं मॉडेल्स तयार केलेले आहेत। त्या मॉडेल्स अंतर्गत त्या ITI मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्यापैकी
जे सिलेक्टेड इंजिनिअरिंगमधून 2 आणि नॉन इंजिनिअरिंगमधून 1 अशी 3 प्रत्येक आयट्यातून मॉडेल्स तिथं आलेले आहेत. त्याच्यातून प्रत्येकी 10 मॉडेल्स आम्हाला पूर्ण याच्यावरून सिलेक्ट करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी चांगलं प्रकारचे मॉडेल्स तयार केलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, कौशल्ययुक्त प्रशिक्षणाबरोबरच इतर जे त्यांच्यामध्ये गुण आहेत त्या गुणामध्ये त्यांच्या विकासात्मक सर्वांगीण विकास त्यांचा व्हावा या दृष्टिकोनातून हे तंत्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. याचा उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सर्व स्तरावरून, सर्व संस्थेवरून संस्था प्रमुखही उपस्थित आहे आणि विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. बाहेरील प्रेक्षकगण सुद्धा हे मॉडेल्स पाहण्याकरता 8वी 9वी 10वी शाळेच्या विद्यार्थी सुद्धा या संस्थेत आलेले आहेत. त्यांचा उपयोग त्यांना या आयट्यामध्ये प्रवेशित होण्यासाठी सुद्धा या करता होत आहे. यातनं सिलेक्ट झालेले आमचे स्टेटला जाणार आहे. यातनं जे आमचे मॉडेल सिलेक्ट होतील त्यातले 5 मॉडेल आमचे स्टेट लेवलवर जाणार. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.